ओम नमो भगवते वासुदेवाय. अष्टम स्कंद. अथ प्रथमाध्याय. मन्वंतराचे वर्णन. परीक्षिताने विचारले, गुरुदेव, स्वयंभुव मनुचा वंश मी विस्ताराने ऐकला. याच वंशात मरीची वगैरे प्रजापतींनी आपली वंशपरंपरा चालवली होती. आता आपण आम्हाला दुसऱ्या मनूंविषयी सांगावे. हे ब्रह्मन, ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वंतरामध्ये भगवंताच्या ज्या ज्या अवतारांचे आणि लीलांचे वर्णन करतात ते आपण सांगावे. आम्ही त्यांचे श्रवण करू इच्छितो. हे ब्रह्मन, विश्वनिर्माता भगवंतांनी पूर्वीच्या मन्वंतरामध्ये ज्या ज्या लीला केल्या, सध्याच्या करीत आहेत आणि यापुढील मन्वंतरामध्ये ज्या काही करतील ते सर्व आम्हास ऐकवावे. श्री शुक म्हणाले, या कल्पात स्वयंभुव वगैरे 6 मन्वंतरे होऊन गेली आहेत. त्यापैकी पहिल्या मन्वंतराचे मी वर्णन केले. त्यामध्ये देवता इत्यादींची उत्पत्ती झाली होती. स्वयंभुव मनुची कन्या आकृतीपासून यज्ञपुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी आणि देवहूतीपासून कपिल मुनींच्या रूपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भगवंतांनी त्यांच्या पुत्ररूपाने अवतार घेतला होता. परीक्षिता, भगवान कपिलांचे वर्णन मी आधीच 3ऱ्या स्कंदामध्ये केले आहे. आता भगवान यज्ञपुरुषांनी जे काही केले त्याचे वर्णन करतो. भगवान स्वयंभुव म्हणून सर्व विषयभोगापासून विरक्त होऊन राज्यत्याग करून पत्नी शतरूपेबरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. परीक्षिता, सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभे राहून 100 वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली. त्यावेळी ते दररोज भगवंताची अशी स्तुती करत असत. म्हणू म्हणत, ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते, परंतु हे विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही, जे हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात, त्यांना हे विश्व जाणू शकत नाही, परंतु विश्वाला ते जाणतात, तेच हे परमात्मा. हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे सर्व चराचर त्या परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थाविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्याने दिलेल्या वस्तूंचा जीवननिर्वाहासाठी उपभोग घ्यावा आणि कोणाच्याही धनाचा लोभ धरू नये. भगवंत सर्वांना पाहतात, पण त्यांना कोणी पाहत नाही. ज्यांची ज्ञानशक्ती अखंड आहे त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणाऱ्या असंग परमात्म्याला शरण जा, ज्याचा आधी अंत किंवा मध्य नाही, ज्यांना कोणी आपला नाही की परका नाही, कोणी बाहेर नाही की कोणी आत नाही. तेच विश्वाचे आधी, अंत, मध्य, आपले, परके, बाहेर, आत असे सर्व काही आहेत. ज्यांच्या सत्तेमुळेच विश्वाची सत्ता आहे, तेच सत्य परब्रह्म आहेत. तेच परमात्मा विश्वरूप आहेत. त्यांना अनंत नावे आहेत. ते सर्व शक्तिमान, सत्य, स्वयंप्रकाश, अजन्मा आणि पुराण पुरुष आहेत. आपल्या शक्तिरूप मायेने ते जन्म वगैरेंचा स्वीकार करतात आणि आपल्या विद्याशक्तीने त्यांचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूप मात्र राहतात. ऋषी नैमिषकारण स्थितीसाठी आधी कर्मयोगाचे अनुष्ठान करतात, कारण कर्म करणारा पुरुषच शेवटी निष्क्रिय होऊन कर्मापासून मुक्त होतो. सर्व शक्तिमान भगवंतसुद्धा कर्मे करतात, परंतु ते आत्मलाभाने परिपूर्ण असल्याने त्या कर्मामध्ये आसक्त होत नाहीत. म्हणून त्यांचे अनुकरण करणारे सुद्धा कर्मबंधनापासून मुक्त होतात. भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही. ते सर्वथही परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामना नाही. कोणत्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंद रूपानेच कर्म करीत असतात. आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहून ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात. ते सर्व धर्माचे प्रवर्तक आणि त्यांचे रक्षक आहेत. त्या प्रभूंना मी शरण आहे. श्री शुक म्हणतात, एकदा स्वयंभुव म्हणू एकाग्र चित्ताने या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करीत होते. ते झोपत बरळत आहेत असे वाटून भुकेले असुर आणि राक्षस त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. हे पाहून अंतर्यामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम या नावांच्या देवांसह तेथे आले. खाण्याच्या उद्देशाने तेथे आलेल्या त्या असुरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले. स्वारोच्युत नावाचा दुसरा मनू झाला. तो अग्निपुत्र होता. द्युमान, सुषेण, रोचिस्मान इत्यादी त्याचे पुत्र होते. त्या मन्वंतरामध्ये इंद्राचे नाव रोचन होते. तुषित इत्यादी देवगण होते. ऊर्जस्तंभ इत्यादी वेदवेत्ते सप्तर्षी होते. त्या मन्वंतरात वेदशिरा नावाच्या ऋषीची पत्नी तुषिता होती. भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभू नावाने प्रसिद्ध झाले. ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन 88,000 व्रतनिष्ठ ऋषींनी सुद्धा ब्रह्मचर्य व्रतांचे पालन केले. उत्तम हा तिसरा मनू होता. तो प्रियवताचा मुलगा होता. त्याच्या पुत्रांची नावे पवन, सृजय, यज्ञहोत्र इत्यादी होती. त्या मन्वंतरामध्ये वसिष्ठांचे प्रमद इत्यादी 7 पुत्र सप्तर्षी होते.
सत्य, वेदश्रुत आणि भद्र नावाचे देवांचे प्रमुख गण होते आणि इंद्राचे नाव सत्यजित होते. त्यावेळी धर्माची पत्नी श्रुनुता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन या नावाने अवतार घेतला. त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगण होते. त्यावेळेस इंद्र सत्यजित याचा मित्र बनून भगवंतांनी असत्यपरायण, दुराचारी आणि दुष्ट अशा यक्ष, राक्षस तसेच जीवद्रोही भूतगणांचा संहार केला. चौथ्या मनूचे नाव तामस होते. तिसरा मनू उत्तमाचा तो भाऊ होता. पृथू, ख्याती, नर, केतू इत्यादी त्याचे 10 पुत्र होते. सत्यक, हरी आणि वीर नावाचे देव होते. इंद्राचे नाव त्रिशिक असे होते. त्या मन्वंतरामध्ये ज्योतिर्धाम इत्यादी सप्तर्षी होते. परीक्षिता, त्यावेळी विदुतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते. कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचवले. या मन्वंतरामध्ये हरिमेधा ऋषीच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरी नावाने अवतार घेतला. या अवतारात त्यांनी गजेंद्राचा मगरापासून रक्षण केले होते. परीक्षिताने विचारले, हे व्यासपुत्र, भगवंतांनी गजेंद्राला मगराच्या जबड्यातून कसे सोडविले ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो. सर्व कथांमध्ये तीच कथा परम पुण्यमय, प्रशंसनीय, मंगलकारी आणि शुभ आहे की जिच्यामध्ये महात्म्यांनी वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचे वर्णन केलेले असते. सूत म्हणतात, शौनकादी ऋषींनो, राजा परीक्षित आमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता. त्याने जेव्हा श्री शुकदेवांना अशा प्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले तेव्हा ते आनंदित झाले आणि परीक्षिताचे अभिनंदन करीत मुनींनी भरलेल्या सभेत ती कथा सांगू लागले. अध्याय 1 समाप्त.